8 मिलियन स्टोरीज, पण या आकड्यांच्या मागचं खरा गेम काय आहे? भारतभर 8 मिलियन लोकांना कर्ज दिलं गेलं आणि तब्बल 1,68,474 कोटी डिस्बर्समेंटही झाल्या. ही कुठली छोटी-मोठी कंपनी नाही, तर ही आहे मुथूट फिनकॉर्प. आता अगदी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये ही कंपनी गेलेली आहे. लोक अजूनही गोल्ड लोन म्हणजे फक्त गरजेच्या वेळी घेतलेलं कर्ज समजतात, पण रिॲलिटी अतिशय वेगळी आहे. इंडियामध्ये मिडल क्लास आणि स्मॉल बिझनेस लोकांसाठी गोल्ड आता एक दागिना नाही, तो एक इमर्जन्सी ATM बनला आहे. हो, आणि हाच ट्रेंड पकडून मुथूट फिनकॉर्पने आपले नंबर्स उडवलेले आहेत. फायनान्शियल इयर 2026 मध्ये कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो थेट 11,227 कोटींवर पोहोचला. म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो 1,847 कोटी एवढा झाला. आणि सर्वात डेंजरस सिग्नल, नेट NPA फक्त 0.73% आलाय. म्हणजे लोक कर्ज घेतायत आणि वेळेवर परतही करत आहेत. हा डेटा एक गोष्ट जोरात ओरडून सांगतो आहे की इंडियामध्ये लिक्विडिटीची भूक अजूनही संपलेली नाही. 5,600 प्लस ब्रँचेस आहेत मुथूट फिनकॉर्पच्या. 47,000 पेक्षा जास्त कर्मचारी इकडे काम करतात. 4.7 मिलियन वुमेन कस्टमर्स आहेत आणि 8 मिलियन फॅमिलीज सर्व करतात. एका काळी लोक सोनं लॉकरमध्ये ठेवायचे, आता त्याच सोन्यावरती इकॉनॉमी फिरते आहे. पण इथे एक कॅच आहे. जेव्हा गोल्ड लोन कंपन्या एवढ्या वेगाने ग्रो होतात तेव्हा दोन गोष्टी घडतात. एकतर इकॉनॉमीमध्ये स्पेंडिंग वाढते किंवा लोकांना कॅशची गरज धोकादायक वेगाने वाढते. म्हणजे बाहेरून ग्रोथ दिसते पण आतून प्रेशर हे नक्की असू शकतं. ही बातमी बुलिश आहे की वॉर्निंग साइन? हा निर्णय नंबर्स पाहून नाही तर टायमिंग पाहून घ्यायचा असतो. कारण बाजारात एक नियम कायम असतो, जेव्हा कर्ज वेगाने वाढतं तेव्हा पैसा फिरतो, पण रिस्क पण त्यावेळी शांत बसलेली नसते. ही ग्रोथ तुम्हाला इंडियाची ताकद वाटते की लोकांची वाढती गरज? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिअल मार्केट स्टोरीजसाठी बुल IQ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण इथे फक्त हेडलाईन नाही तर हेडलाईन मागचं ट्रूथसुद्धा सांगितलं जातं. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.